नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आता जो व्हिडिओ आहे ई-केवायसी संदर्भामध्ये आहे. तुमच्या भरपूर कमेंट येत आहेत की ताई आम्हाला परत एकदा ई-केवायसी करावी लागणार आहे का? आम्ही अगोदर ई-केवायसी केलेली आहे. ताई आमची ई-केवायसी झालेली नाही. जून महिन्यामध्ये पोर्टल आता सुरू आहे का? आम्ही ई-केवायसी करू शकतो का? बरोबर. आणि ज्या महिलांची केवायसी झालेली नाही त्या महिलांनाही ही ई-केवायसीची संधी जी आहे ती उपलब्ध करून देण्यात येणार आहे का? तर या 3 प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर आत्ताचा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो असा आहे की ई-केवायसी सध्या सुरू नाही. मी हे अगोदरही सांगितलं आणि कुठेच तुमची आता ई-केवायसी होत नाही. त्यामुळं ज्या वेळेस आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पोर्टल सुरू होईल त्याच वेळेस तुम्ही ई-केवायसी करू शकणार आहात. आलं का लक्षात? याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आता आपल्या राज्य सरकारचं जे आहे ते अधिवेशन सुरू झालंय बघा, पावसाळी अधिवेशन. आता या पावसाळी अधिवेशनामध्ये जर निर्णय झाला की परत एकदा महिलांना ई-केवायसी करायची संधी उपलब्ध करून द्यायची, तर नक्कीच आपल्याला ही संधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचं परिपत्रक किंवा जी-आर येईल आणि त्यानंतर तुम्ही केवायसी करू शकणार आहात. मागच्या वर्षी जेव्हा सांगितलं होतं आपल्याला त्या जी-आर मध्ये मागच्या वर्षीच्या की महिलांना दर वर्षाला ई-केवायसी करावी लागणार आहे, दर वर्षाला. तर त्यांनी सांगितलं होतं तसं की जून किंवा जुलैमध्ये तुम्हाला प्रत्येक महिलेला प्रत्येक वर्षी नवीन ई-केवायसी करावी लागणार आहे असं त्यांनी सांगितलं होतं त्या जी-आर मध्ये. पण अजून तरी अशी कुठली माहिती आली नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला सर्वांना प्रत्येकदा ई-केवायसी करावी लागणार आहे. ज्या महिलांची केवायसी झाली नाही त्यांनाही करावी लागणार, ज्यांची झाली आहे त्यांनाही करावी लागणार आहे. ज्या पात्र आहेत त्या महिलांना ई-केवायसी करावी लागणार आहे. हे सगळे योजनेचे नियम आहेत. आता अजून तरी अशी कुठली माहिती नाही आलेली, पण माहिती आल्यावर नक्कीच मी तुम्हाला देणार आहे. मी सांगितलं मगाशी तुम्हाला की आता अधिवेशन चालू आहे. आता अधिवेशनामध्ये जर हा मुद्दा कोणी घेतला आणि जर हा निर्णय झाला तर नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर ई-केवायसीची संधी जी आहे ती उपलब्ध करून देण्यात येईल. आणि मीही आता माझ्या या व्हिडिओच्या अंतर्गत राज्य सरकारला विनंती करत आहे की ज्या महिलांची केवायसी झालेली नाही त्यांना तरी कमीत कमी ही ई-केवायसी करण्याची संधी जी आहे ते सरकार उपलब्ध करून द्यावी. त्यांचे 8 महिने झाले लाभ थांबलेला आहे. आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत फक्त ही केवायसी झाली नाही. त्यांची विविध कारणांमुळे त्यांची केवायसी झाली नाही. त्यांचं एक कारण नाही केवायसी न होण्याचं, त्याचे भरपूर कारण आहे ज्याच्यामुळे त्यांची केवायसी झाली. बऱ्याच महिलांना माहितीच नव्हतं की केवायसी करायची. त्यांना कळलं जेव्हा ई-केवायसीची वेळ संपली. तर त्यामुळे मी या व्हिडिओच्या अंतर्गत आता राज्य सरकारला परत एकदा विनंती करते की तात्काळच ही ई-केवायसी जी आहे ती करण्याची संधी पण द्यावी आणि आता आपल्या अधिवेशनामध्ये हा निर्णय पण घ्यावा. म्हणजे जी-आर आणि परिपत्रक असं काहीतरी आपल्याला काढून ह्या महिलांना ते पोर्टल चालू करून देण्यात येईल, जेणेकरून तुमची ई-केवायसी जी आहे ना ती आपल्या पोर्टलवर होईल. म्हणजे जोपर्यंत हे पोर्टल चालू होत नाही ना लाडकी बहीण योजनेचं तोपर्यंत तुम्ही केवायसी करू शकत नाही. ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन आहे. ही योजना पूर्णतः ऑनलाईन आहे. त्यामुळे कुठेही ऑफलाईन जाऊन जेव्हा केवायसी चालू होईल ना तेव्हाही कुठेही धावपळ करू नका. ज्यावेळेस माहिती येईल सगळ्यात अगोदर मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. कारण माझं लक्ष आहे, जसं मी सांगितलं आता अधिवेशन चालू आहे. ज्या महिलांची केवायसी झाली नाही त्या महिलांना जोपर्यंत केवायसी होत नाही आणि जोपर्यंत त्या पात्र ठरत नाहीत त्या केवायसी मध्ये तोपर्यंत हप्ता मिळणार नाही. आता ह्याला किती वेळ जाईल काय होईल माहित नाही. आता ही जे आहे ते जून मध्ये चालू होईल केवायसी का जुलैमध्ये चालू होईल. जरी आता तसं तर आता जून महिना आपला संपतच आलाय. आता जुलैमध्ये जर त्यांनी केवायसी चालू केली तर बरं होईल असं मला वाटतंय. तर लवकरात लवकर ही केवायसी चालू करावी, म्हणजे जेणेकरून या महिला केवायसी करून पात्र ठरल्या तर त्यांना पुढचा हप्ता तर मिळेल ना, बरोबर ना. तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे याच्यामध्ये दिली आहेत. सध्या पोर्टल बंद आहे. केवायसी कधी सुरू होणार तेही सांगितलं, कुणाला ई केवायसी करायची आहे तेही सांगितलं, बरोबर. आता ह्याच्यामध्ये तुमच्या अजून काही कमेंट असतील तर करा. सध्या ई केवायसी बंद आहे. ज्यावेळेस केवायसी चालू होईल मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे. काळजी करू नका, लवकरच आपली ही जी आहे ती ई केवायसी चालू होईल. या व्हिडिओला अजूनही तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, हाईप करा आणि इतर महिलांना जरूर शेअर करा. आपल्यासारखी माहिती कोणच देत नाही. आता सध्या बचत गटावर सुद्धा आपण काम चालू केलं. तुम्ही बचत गटाचे व्हिडिओ पाहिले ना, पहा ते बचत गटाचे व्हिडिओ. एकाच योजनेच्या मागे नका लागू. सरकार तुम्हाला आणखीन भरपूर काही द्यायला तयार आहे, पण तुम्ही विनाकारण फक्त 1500 रुपयाच्या मागे लागलात. पात्र ठरलात तर 1500 मिळतील, अपात्र ठरलात तर 1500 मिळणार नाहीत. मग त्यापेक्षा ह्याचे 1500 रुपये घेताय तर घ्या, पण ते बचत गटाचं पण काम चालू करा. खूप चांगली योजना आहे ती. मला एवढंच तुम्हाला सांगायचंय, बाकी तुमची मर्जी. माझं काम आहे चांगला सल्ला देणं. ऐकायचं की नाही ऐकायचं हे तुम्ही ठरवा. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.